मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण चाललो आहे सिंहगडावर. याच्या आधी आपण भरपूर नाही गेलो आहे सिंहगडावर, पण सध्या आता आपण एक विचार केला आहे की आपण महाराजांचे जितके पण किल्ले आहे त्या किल्ल्यांची एक पूर्ण सिरीज बनवावी. तर सुरुवात करायला सिंहगड हा एक चांगला किल्ला आहे. तर आता आपण चाललो आहे सिंहगडाला जाऊ आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी गडावर देतो. आपल्याला पोचायला लागेल अर्धा पाऊण तास लागेल इथं अजून. तर आता आपण भेटलो शैलेशला, ज्याला भेटायला चाललो होतो आपण, पण उशीर झाला आहे कारण काल रात्री लाईट नव्हते. आता इथून समोर निघूया, चला. हा खडकवासला डॅम, इथं पूर्ण पाणी अडवून ठेवलेलं आहे आणि त्यात पावसाळ्यामध्ये एवढं पाणी असतं की सोडत असतात इकडून तिकडे, गावात पाणी घुसलेलं असतं. टँक, वाव, असं प्राईड वाटतं ना असं टँक वगैरे बघितलं की. चला, सावकाश जा म्हणतात बाबा, चला सावकाश जाऊ. आता इथे कॉफी घेऊ आणि नाश्ता आपण आपल्या गडावरच करू, इथे नाही. पोचलो आपण फायनली आता गडावर. गर्दी खूप दिसते कारण गाड्या भरपूर आहे. आता आपल्याला आपल्या गाडीसाठी पार्किंग बघायची आहे आणि गाडी पार्क करायची आहे. पार्किंग पार्किंग पार्किंग, आपल्याला तर सापडली बाबा पार्किंग. आपण पोचलो गडावर. आता इथे ही एंट्री आहे गडाची. गड आला पण सिंह गेला. महाराष्ट्राचा वन विभाग, ही एंट्री. आज गर्दी खूप आहे संडेची. आता इथून समोरचा पण पुणे दरवाजा. या गडाला 2 दरवाजे आहे, एक कल्याण दरवाजा, एक पुणे दरवाजा. तर आता आपण पुणे दरवाजाकडे चाललो आहे. इथे सगळं खायला आहे. फ्रुट्स. आपण पोचलो आता पुणे दरवाजा. इथे समोर आहे पुणे दरवाजा. इथून निघू आता आपण दरवाजाकडे. इन्फॉर्मेशन आहे इथे. आता आपण चालतो दरवाजा 2 कडे आणि आपण उभे आहे इथे. आणि हे सगळे आपण जवळपास कव्हर करायचा प्रयत्न करू. पहिला होता तो पुणे दरवाजा, हा दुसरा पुणे दरवाजा. टोटल 2 दरवाजे पूर्ण साईडकडे जाताना. आणि जो सेकंड एंट्री आहे ती आहे कल्याण दरवाजाची. आहे पुणे दरवाजा 2. त्याला पुणे दरवाजा 2 मधनं चाललो आहे. हा 2 पुणे दरवाजा. दार तिकडे होतं, इथे पण असेल, आता सध्या नाही आहे.
बुरुजवर चढलो आपण. वर्थ आहे भाऊ येणे ते. चाललाय तोफखान्याकडे. इकडे तोफखाना आहे. हा तोफखाना. इथे सगळे दारुगोळा राहायचा, तोफा राहायच्या त्यावेळेचा. इथे घोड्याची पागा. ठीक आहे, तर आपण बघू घोड्यांची पागा. ही एंट्री यायची. आज पब्लिक खूप आहे. इथे वाव, इथे घोडे राहायचे महाराजांचे. काय विशिष्ट घोडे. टाकं पण इथे पाणी प्यायला घोड्यांसाठी. हे टाका आहे पाण्याचे. काय आर्किटेक्चर आहे ना, म्हणजे पहाडांच्या मध्ये खोदून त्यांनी घोड्यांना राहण्यासाठी जागा केली तिथे. काही विशिष्ट घोडे तर राहत असतील, का सगळे तर येणार नाही. चला आता समोर जाऊन बाकीच्या गोष्टी बघू. इथून आपला कल्याण दरवाजा दिसतोय. आपण जाऊ तिकडे. आता इकडे बघा सगळ्या सह्याद्रीच्या रांगा. जिथपण नजर तिथपण सगळीकडे फक्त पहाडच पहाड आहे. छान वाटतं इथं आल्यानंतर. रिनोव्हेशन चालू आहे गडाचं. किल्ले सिंहगड, कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज, देवटाके. तर आता आपण देवटाकेकडे चाललो. मारुती मंदिर. जय बजरंगबली. हे आहे देवटाकं. इथे कधीच पाणी इथलं संपत नाही. चालू आहे काम सगळं, त्याच्यामुळे एंट्री नाही आहे. पण चांगलं आहे, आपला इतिहास जपून राहिले सगळे. महाराष्ट्र शासन. आणि इथून गावातनं वर यायला जागा आहे. असे 2 दरवाजे सिंहगडावर येण्याचे, कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा. तानाजी कडा. सरसेनापती तानाजी मालुसरे इथून आपले 500 मावळे घेऊन इथून आले होते. हीच ती जागा. बघा, इथून ते आपले 500 मावळे घेऊन आले होते. म्हणजे इथून आपलं खाली पाहायला सुद्धा आपण घाबरून राहिलो आहे. आणि इथून ते 500 लोक घेऊन आले गडावर. आणि
हा गड त्यांनी फतेह केला. काय त्यांचं धाडस. कोल्हापूरची मंडळी मिळाली आहे, ही आपल्यासोबत काही बोलतील. आपल्याला हात पुणे येथील सिंहगडवरती आज ज्याला की गड आला पण सिंह गेला. आणि या किल्ल्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी उदयनभाई राठोड यांच्याशी चांगला लढा दिला आणि तो लढा देत देत त्यांचा स्वतःचा हात कापला तरी त्यांनी काही हार मानली नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्थळाला त्या टायमाला भेट दिली आणि गड आला पण सिंह गेला हा एक त्यांचा चांगला एक शूरवीर गमावला असं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होते. जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. खरं म्हणजे मी तर पहिल्यांदाच आले सिंहगडला, तर माझा एक्सपिरियन्स तर खूप छान आहे. आणि मी तर आधीपासूनच शिवरायांची फॅन आहे आणि आधीपासून नाही का मी शिवरायांचा अख्खा महाराष्ट्रच फॅन आहे. ते तर आहेच. पण आम्ही ना गावामध्ये आमच्या नवरात्रीच्या वेळेला दौड असते, तर अच्छा. दौड चालू करायच्या आधी आम्ही एक हे बोलतो की एक कविता आहे ती अच्छा. बोलतो, तर ती मी बोलू शकते. बिलकुल बिलकुल नक्की नक्की. नक्की नक्की. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, वा. शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी शिवरायांची 8वी कीर्ती, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी. तर अशा प्रकारचं बोलून आम्ही वा. आमची दौड चालू करतो. खूप छान. आणि ही दौड 9 दिवसासाठी होते. एक नंबर. आणि शेवटच्या दिवशी आम्ही एक ट्रॅडिशनल जे नऊवारी वगैरे असतं किंवा मुलं जे ट्रॅडिशनल आधी जे मावळे बरोबर, वगैरे बरोबर, घालायचे, बरोबर. सगळे कॉस्ट्युम घालून वा, आम्ही वा, वा. गावामध्ये बेस्ट, मिरवणूक बेस्ट, वगैरे बेस्ट. काढतो. आणि कोणतं एक गाव? नंबर. Yes. गाव कोणतं? राजगोळी बुद्रुक, चंदगड तालुका, कोल्हापूर. वा वा क्या बात आहे. बढिया. मस्त. आणि मी एक सर्वांना कमीत कमी म्हणजे हानी व्हावी अशी लोकांनी बरोबर. वागलं पाहिजे एकदम आणि भारी. संवर्धन केलं पाहिजे. एक नंबर एक नंबर. कचरा वगैरे टाकू नये कोणी, बस. आणि किंवा कचरा असेल तर तू स्वतःच्या बॅग मध्ये घेऊन टाकून जावा घ्यावा, आणि बरोबर. एखाद्या कचरा कुंडीमध्ये टाका. बस, कारण बस, बस. एवढंच, बाकी काय नाही. एवढं बेस्ट, करू बेस्ट. शकलो तर 100% नाही का 0.1% महाराजांना बरोबर. बरोबर, एकदम बरोबर. आपण एक Respect मानतो, देतोय त्यांचे किंवा- तत्व फॉलो करतो, ह्याचं थोडं एक हे भेटतं. ही जी ऐतिहासिक वस्तू आहे हे फक्त तुम्हाला महाराष्ट्रातच बघायला भेटेल. बस, जगात बाकी तुम्हाला कुठे कुठेही नाही बघायला भेटणार नाही. लोक इथे येतात, पुढे खाऊन ठोकून आहे टाकतात. की महाराष्ट्रातले म्हणजे पूर्ण भारतातले छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सैनिक लढा देण्यासाठी जे तयार केलेले किल्ले, जे की 21 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून भेटलेले आहेत, ते 21 पैकी एक तामिळनाडूमध्ये आहे. त्याला जर सोडलं तर पूर्ण बरं, 20 किल्ले हे सगळं महाराष्ट्रात आहे. आणि हे जे किल्ले आहे, मग आपण जर का व्यवस्थित जतन केले तर आपला जो इतिहास आणि महाराजांचा जो इतिहास आहे तो आपण चांगला संवर्धन करू शकतो. बस. आणि पुढच्या पिढीसाठी म्हणजे एक हे समोरच्या idol म्हणून बरोबर, Yes. idol बरोबर. म्हणून राहणार. आणि हा छत्रपती इतिहास शिवाजी महाराज पण आहे पूर्ण समजणार. जगामध्ये सुद्धा पोहोचू शकतो. Right. की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज बस साईट आता सगळे हे गेले आपण- तेच किल्ले. हा. 11 Yes. का 19 किल्ले गेले मला वाटतं. जगाला आपण एक नवीन एक हे देऊ शकतो. जगाला माहिती होईल आता आपल्या किल्ल्यांबद्दल हा. प्रॉपर. बऱ्यापैकी लोक फॉलो करतात Yes, आहेत. yes, आता yes. पण सगळ्यांना कुठली माहिती पण फॉरेनर आलं की जे मोस्टली किल्ले बस बघायसाठी येतात. बस बस बस. पण फॉरेनर वगैरे जे आले ना त्यांना म्हणजे आपणच एक प्रोत्साहन देऊ शकतो बस. की किल्ल्यावर आल्यानंतर आपण स्वतः प्लास्टिक वगैरे एकदम आणलेले बरोबर. ते आपण सोबत नेलं पाहिजे. आणि इकडे येऊन आहे ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे का आपल्याला खूप चांगली आयडिओलॉजी दिली आहे ती टिकवून ठेवली पाहिजे. आणि जे आपण म्हणजे आता मॉडर्न युगात जसं वावरतो आहे ना त्या गोष्टी थोड्या जपून जोपासल्या बस. पाहिजे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती राजाराम महाराज समाधी शिवकार्य प्रतिष्ठान सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथे त्यांची समाधी आहे. लोकमान्य टिळकांचा वाडा. अरे मला नेटवर्क नाहीये. डावा फुल कट होतोय. तरी पण नेटवर्क येतो जातोय. तरी मी आता तुला दाखवला ना व्हिडिओ. इथे लोकमान्य टिळक राहायचे. 1901 सालचा वास्तू आहे. इथे महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली होती 1915 मध्ये. हाच तो वाडा. वाव. अरे नेटवर्क नाहीये. तू धावला फोन करताना मला काहीच कळत नाही तू काय बोलतो काय नाही. या तोफा पण ठेवला इथे. अरे तुला व्हिडिओ केला तर व्हिडिओ दाखवला ना मी. तू लोकमान्य
गडावर एकदम शंकराची पिंडसारखी दिसत आहे, पण हे पिंड नाही ॲक्च्युली, हे पाण्याचं टाका आहे. सध्या पाणी घाण आहे ते, पण आहे तर टाकच. इथे कोंढाणेश्वरांचं मंदिर पण आहे आणि तानाजी मालुसरे यांची समाधी पण आहे. तर आपण पहिला समाधी बघू. आपल्याला इथे जायचं आहे आता. आपण आता समाधीकडे चाललो आहे. इथे हे असे पुतळे बनवले सगळ्यांचे, यांचे मावळे जी आहे, खूप सुंदर. ते पूर्ण इन्फॉर्मेशन्स आहे सगळी दिलेली. किती क्लिअर दिसेल त्याच्यावर डिपेंड आहे, कारण याचा कलर थोडासा उडला आहे. छान एकदम. आणि ही आहे समाधी तानाजी मालुसरे यांची. आणि त्यांचा पुतळा. कोंढाणेश्वर मंदिर. जय भोलेनाथ. खाली आलेत ऍक्च्युली. अच्छा, काय नाव आहे घोड्याचं? मल्हार. मल्हार नाव आहे. या घोड्याचं नाव मल्हार आहे. एकदम काळा मस्त घोडा आहे. आणि त्यापेक्षा तुम्ही चांगले आहेत. मालक नीट आहे. कोण खायला तेवढं कोण निगा राखायला लागले. रोज 50 किलोचं पोतं आणतो दादा. पोतं आणतात ते रोज. चारा त्याला खाऊ घालायला. एक आत्ता सांगितलं रोज रोज 50 किलो फीड लागतं त्याला. हॉर्स फीड. ठीक आहे, खायला लागले. रोज 50 किलो खातो मल्हार. ठेवलाय तसं आपण त्याला. 2 वर्षाचा पिल्लू आहे दादा. फक्त 2 वर्षाचा आहे? आता अंडरेज ते वाढायची झाली त्याची. 2 वर्षाचा घोडा आहे. बापरे. त्याची आयडी बघा. अच्छा, इन्स्टा आयडी पण आहे त्याची. मल्हार 346. हां. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये येस प्रसिद्ध करा. येस येस येस. बढिया बढिया. आणि असं बाकी सारखं नाही म्हणजे. नाश्ता टाईम. भजे, दही या 4चा ऑलरेडी ताक बनवून आम्ही पिऊन टाकलं. आता आपण भजे खाऊ. त्यावर कसं तुटला, पहिलंच चालू केलं खाणं. तर मित्रांनो, जेवणाचा वेळ. भाकर, पिठलं, चटणी, कांदा. हमला. गेलो आपण सिंहगडावरनं. एक वेगळाच आनंद असतो
गडावरचा. आणि परत गडावर वापस जायचं म्हटलं म्हणजे पाय निघत नाही गडावर वापस जाण्यासाठी. पण ठीक आहे, जावं तर लागलंच घरी. तर धन्यवाद मंडळी, तुम्ही सिंहगडाची सिरीज बघितली आज. आणि आता आपण पुढचं गड घेऊ लवकरात लवकर आणि पुढच्या गडाची तुम्हाला माहिती देऊ. तर गड कोणता राहील, काय राहील याबद्दल सविस्तर माहिती मी चॅनलवर टाकत राहील. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा